आज मी तुम्हाला सांगणार आहे समुद्र मंथनाची कथा. एकदा इंद्राच्या भेटीसाठी दुर्वास मुनी येत होते. इंद्र तेव्हा आपल्या एरियात पदावर बसला होता. दुर्वास मुनींना पाहून त्याने त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून हत्तीवर बसूनच एक पुष्पमाला त्यांच्याकडे टाकली. ती पुष्पमाला हत्तीच्या पायी तुडवली गेली. दुर्वास मुनीचा अपमान झाला. इंद्राने नम्र न होता बसल्या जागेवरूनच दुर्वास मुनीचा सत्कार करण्यासाठी ती पुष्पमाला टाकली होती. इंद्राचा हा उद्धटपणा पाहून दुर्वास मुनींना राग आला. त्यांनी इंद्राला तू दरिद्र होशील असा शाप दिला. संपत्तीने बेभान झालेला माणूस दरिद्र झाल्याशिवाय राहत नाही, भानावर येत नाही. इंद्रपद गेले, त्याचा 3 लोकातलं प्रभाव नष्ट झाला. स्वर्गाचं राज्य दैत्यांना मिळालं. पदच्युत झालेला इंद्र इतर देव त्यांनी भगवंताला सांगितले की आमचं स्वर्ग आम्हाला परत मिळू द्या. इंद्र म्हणाला की माझं इंद्रपद मला परत मिळू द्या. भगवंताने सर्व देवदेवतांना देशून सांगितले की मी आता तुम्हाला तुमच्या कल्याण कशात आहे ते सांगतो. तुम्ही आता समुद्र मंथन करा. त्यातून जे अमृत प्राप्त होईल ते तुम्ही प्यायलात तर तुम्ही अमर व्हाल. पण या समुद्र मंथनासाठी तुम्हाला दैत्य देवतांची मदत घ्यावी लागेल. त्यांच्या मदतीशिवाय ते होणार नाही. तुम्ही दैत्यांचा निर्णय करण्याशी संबंधी करा. त्यांनाही समुद्र मंथनाची कल्पना सांगा. अमृत प्राप्ती लालसा त्यांच्यातही निर्माण होऊ द्या. मरत्या प्राणी सुद्धा ज्यांच्या प्राशनाने अमर होतात त्या अमृताचे प्राप्तीसाठी दानव तुम्हाला नक्की मदत करतील. ज्या क्षीरसागराचे मंथन करायचे त्यास प्रथम अनेक औषधी वनस्पती, गवत, काळा झुडपे यांचे समर्पण करा. मंदराचल पर्वताची रवी करा आणि वासुकी नागाचा वर करा. हे कार्य शक्तीचे आहे तसंच युक्तीचेही आहे. दानवांचा अनुनय केल्यामुळे ते खुश होतील. त्यांच्याकडून कष्ट करून घ्या आणि त्या कष्टाचे चांगल्या फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही समुद्र मंथन करायला लागलात की मी तुम्हाला सहाय्य करेन. लोभ करू नका, क्रोध करू नका. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे इंद्राने सर्व दानवांकडे गेले. त्यांना सागर मंथनाची कल्पना सांगितली. या सागरात दडलेली अथांग संपत्ती आपल्याला मिळेल असं त्यांना वाटले असं त्यांना सांगितलं व सागर मंथनामुळे सर्वांचं कल्याण होईल असं देवांनी असुरांना सांगितले. पण हे सागर मंथन करण्यासाठी मला असुरांची मदत हवी आहे असे देवांनी असुरांना सांगितले. असुरांनीही समुद्र मंथनाची कल्पना पटली. त्यांच्यातील वैरभाव काही काळासाठी दूर झाला. देव, दानव, सुर, असुर यांच्यात नांदी झाली. सर्वजण समुद्राच्या किनाऱ्यावर जमा झाले. भगवंताने सांगितले मुळे समुद्राला वृक्ष संपत्तीचे समर्पण केले. लोक मंदार पर्वताला प्रयत्नपूर्वक उचलले. देव दानव यांच्या सामूहिक प्रयत्नांनी ते शक्य झाले. तो पर्वत उचलून समुद्र मंथनाला पण तो बुडू लागला. तेव्हा विष्णू तिथे अवतीर्ण झाले. त्यांनी कर्ण रूप धारण करून त्यांची मंदर पर्वताला आधार दिला. त्याला आपल्या पाठीवर तोलून धरले. देव दानवांनी वासुकी नागाला प्रसन्न करून घेऊन त्याला सांगितले होते की समुद्र मंथन करून अमृत आम्ही काढणार आहोत. आणखी बरीच संपत्ती या समुद्रातून प्राप्त होणार आहे. ह्या कामात तू आम्हाला मदत कर. हा प्रचंड सागर घुसळण्यासाठी आम्ही मंदर पर्वताची रवी तयार केली आहे. त्या रवीची तू तोरी हो. तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला आपला अमृत देण्याचे
ती वार वासुकीने त्यांना मदत करण्याची तयारी दाखवली. समुद्र मंथनाची सारी तयारी झाली. मंदर पर्वताच्या रवीला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. वासुकीच्या शक्तीची बाजू देवाने धरली आणि त्याच्या तोंडाची बाजू देवाने धरली. देवाने भगवंताचा जय जयकार केला. दानवांनी राजा बलीचा जय जयकार केला. समुद्र मंथन सुरुवात झाली. समुद्रातून प्रथम विष निघाले. ज्याची विष स्वीकारण्याची तयारी नाही त्याला अमृत मिळत नाही. निंदा हे विष आहे. प्रतिकूलता हे विष आहे. प्राशन कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला. देवाने शंकराला विष प्राशन करण्याची विनंती केली. तेव्हा पार्वतीने शंकराला सांगितले, हे देव स्वार्थी आहे. त्यांच्या स्वार्थासाठी ते तुम्हाला विष प्यायला सांगत आहे. शिवशंकर पार्वतीला म्हणाले, हे देवी पार्वती, ज्या गोष्टीने जगाचं कल्याण होणार असेल, दुसऱ्याचं कल्याण होणार असेल, दुसऱ्याचं दुःख दूर होणार असेल, त्या गोष्टी करण्यासाठी शंकर आहे. शिवशंकराने विष प्राशन केले तर त्याने पोटात उतरू दिले नाही, ते कंठातच ठेवले. शिवशंकराने विष प्राशन केल्यानंतर परत एकदा समुद्र मंथन सुरू झाले. आता ह्या मंथनातून कामधेनू बाहेर आली. ही कामधेनू ब्राह्मणांना दान करण्यात आली. कामधेनू हे संतोषाचे प्रतीक आहे. ती ब्राह्मणांना दान करण्यास आली. त्यानंतर उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला. घोडा लाटा होऊन दैत्यांचा मान लांब उंचावला. त्यांना खुश करण्यासाठी देवाने तो घोडा दैत्यांना दिला. उच्चश्रवा हे कीर्तीचं प्रतीक आहे. कीर्तीत अडकलेले तर अमृत मिळत नाही. समुद्र मंथनाचं चालू होते. मग समुद्र मंथनातून हत्ती बाहेर आला. हा सूक्ष्मदृष्टीचे प्रतीक आहे. सूक्ष्मदृष्टी म्हणजे आत्मदृष्टी. नंतर परिचारक आणि अप्सरा निघाला. ते देव पक्षाला मिळाल्या. यानंतर लक्ष्मी प्रकट झाली. दैत्याला वाटलं ही आपल्याला मिळावी, पण मिळाली तर फार चांगलं असा विचार केला म्हणून ती मिळत नाही. ती कोणाच्या इच्छेच्या अधीन नाही, ती स्वाधीन आहे. ती म्हणाली, कोणाला जायचे हे मी स्वतः ठरवेन. मी वरमाला घेऊन निघाली. सारेजण तिच्याकडे आशेने पाहत होते. देव दानव होते, ऋषीमुनी होते. ऋषींना पाहून देवी म्हणाली, ऋषी आणि तपस्वी आहेत पण क्रोधी आहेत. यज्ञ तप यामुळे फळ मिळत नाही, त्याला भक्ती असावी लागते. देव महापुरुष आहे हे खरं असलं तर ते कामनेचे दास आहेत. परमशुमला पाहून ती म्हणाली, हे जितेंद्र आहेत, निष्ठुर आहेत, चालणार नाहीत. मार्कंडेय ऋषी होते, तेजस्वी देखणे होते, पण ते लक्ष्मीकडे पाहत नव्हते. त्यांना लक्ष्मीचा मोह नव्हता. लक्ष्मीचं लक्ष शिवशंकराकडे गेले. तेव्हा ती म्हणाली, शिवाचा स्वभाव मंगल आहे. शंकराच्या बाजूला नारायण उभे होते. तेथे लक्ष्मी थांबली. तिचे मन त्यांच्यावर लुब्ध झाले. विष्णूने वरमाळा घातली. सर्वांनी लक्ष्मीनारायणाचा जय जयकार केला. नंतर समुद्र मंथन सुरू झाले. आता काय उत्पन्न होईल त्याची उत्सुकता सगळ्यांना होती. त्यातून वारुली नदी देवी निघाली. दैत्यांच्या कक्षात गेली. वारू म्हणजे दैत्यांचं रक्षण करणारी होय. धन्वंतरी नारायण अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्यांनी तो अमृतकुंभ दैत्यांच्या हवाले केला. अमृत प्राशन करण्यासाठी दैत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यांच्यात कलह झाला. अमृताचा कलश मिळावा म्हणून दैत्यांमध्ये झंडाझंडी सुरू झाली. आपल्या हातून अमृत कुंभ गेला याचे देवांना वाईट वाटत होते. विष्णूकडे येऊन त्याला म्हणाले, ज्याच्यासाठी हे ग्रंथन केले तो अमृतकुंभ दैत्य घेऊन गेले. विष्णूने तर शांत राहायला सांगितले. त्याने मोहिनी रूप धारण केले. भांडणाऱ्या दैत्यांमध्ये जाऊन उभा राहिला. सुंदर मोहिनीला पाहून ते भुलले. ते सारे तिच्याकडे गेले आणि म्हणाले, हे सुंदरी, आम्ही कष्ट करून हे अमृत मिळवले आहे. ह्या अमृतामुळे आमच्यात भांडण लागले आहे. तूच न्याय कर, आम्हाला हे अमृत वाटून दे. दैत्याने तो अमृतकुंभ मोहिनीच्या हवाली केला. मोहिनीने दैत्यांना सांगितले की आज तुम्ही उपवास करा.
मी उद्या अमृताचे सारखे वाटप करून देईन. दत्तांची देवांची पंगत बसली. मोहिनी पहिल्यांदा दत्तांच्या पंक्तीत वाढायला गेली. मोहिनीच्या रूपावर भाळल्यामुळे सारे दत्तांचे लक्ष तिच्याकडे होते. ती काय बोलते आहे, काय वागते आहे, करते आहे याकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्यांना सांगितले, या अमृत कुंभातील वरचे अमृत पातळ आहे, खालचे दाट आहे. वरचं पातळ अमृत देवांना देते. मी तुमच्यासाठी दाट अमृत राखून ठेवते. मोहिनीच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. ती देवांच्या पंक्तीत आली. देवांना अमृत द्यायला सुरुवात केली. राहू नावाच्या दैत्याला वाटले यात काहीतरी कपट आहे, म्हणून तो देवांचं रूप घेऊन चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाऊन बसला. ही गोष्ट मोहिनीच्या लक्षात आली. पंक्तीत भेदभाव नको म्हणून तिनं राहूलाही अमृत वाढले. चंद्र हा मनाचं स्वरूप आहे, सूर्य हा बुद्धीचं स्वरूप आहे. मनुष्य हाताने किंवा जिभेने भक्ती करतो तेव्हा यात राहू विघ्न करत नाही, पण मन बुद्धी जेव्हा भगवंताचं ध्यानात स्थिर होऊ लागते तेव्हा राहू विघ्ने त्रास देऊ लागतात. मन बुद्धीला ज्ञानरूपी अमृत मिळते तेव्हा भवरूपी विघ्ने त्रास देऊ लागतात. चंद्र सूर्य यांच्यात बसलेला राहू जेव्हा अमृत पिऊ लागतो तेव्हा भगवंत सुदर्शन चक्राने त्याचे डोके उडवतात. पण राहूच्या तोंडात अमृत असल्यामुळे त्याचे शिर अमर होते, त्याचं धड मरण पावते. ते देवांना अमृताचं वाटप करून झाल्यावर ते अमृत कुंभ रिकामं होतं. ते घेऊन मोहिनी दत्तांच्या पंक्तीत घेते. ते कुंभ तिथंच ठेवून मोहिनी रूप तिथंच टाकते आणि विष्णू रूप धारण करते. म्हणून विष्णू गरुडावर आरूढ होऊन निघून जातात. देवांनी आपल्याला फसवलं हे लक्षात येताच दैत्य चिडतात. त्यांचे युद्ध होते. विष्णूने मोहिनी रूप धारण केले होते तेव्हा शिवशंकर नसतात. नारद जाऊन सांगतात, विष्णूचे मोहिनी रूप पाहण्यासाठी लवकर चला. शिवशंकर पार्वती वैकुंठात आले. विष्णूला विनंती करतात, आम्हाला मोहिनी रूप दाखव. विष्णू रूप दाखवतात. मोहिनी भगवंताची माया आहे. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.